शेती विकायची नसते, तर शेती राखायची असते. हा मुळशी पॅटर्न या चित्रपटातला जो डायलॉग आहे, तो मला आज आठवतोय मित्रांनो. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सातबारा, नुसता सातबारा नाही, तर तो डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा कसा डाउनलोड करायचा, हे जाणून घेणार आहोत. मित्रहो, ज्यांच्याकडे जमीन आहे, त्या प्रत्येक व्यक्तीचा कधी ना कधीतरी तलाठी कार्यालयाशी संपर्क आलेला असतो. आणि यापूर्वी आपण जेव्हा-केव्हा आपल्याला जमिनीचा सातबारा काढायचा असायचा, तेव्हा आपण तलाठी कार्यालयात जायचो आणि तिथं आपल्याला खूप वेळ, दिवस द्यावा लागत असे किंवा खूप वेळ जात असे आपला. आता आपल्याला डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा ऑनलाईन काढता येत असल्या कारणानं तलाठी कार्यालयात जायची गरज राहिलेली नाहीये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण तो डिजिटल स्वाक्षरयुक्त सातबारा ऑनलाईन घरबसल्या कसा डाउनलोड करायचा हे जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रहो, डिजिटल स्वाक्षरयुक्त सातबारा काढण्यासाठी आपल्याला शासनानं सुरू केलेल्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. ती वेबसाईट आहे डिजिटल सातबारा .महाभूमी.gov.in. तुम्ही गुगलवर डिजिटल सातबारा असं सर्च केलं तरी सुद्धा तुम्ही डायरेक्ट त्या वेबसाईटवर जाऊ शकता. इथं गेल्यानंतर जर तुम्ही पहिल्यांदा हा सातबारा डाउनलोड करत असाल, तर तुम्हाला इथे डाव्या साईडला न्यू युजर रजिस्ट्रेशन हा पर्याय दिसतो. त्या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमची बेसिक माहिती, जसं तुमचं नाव, त्यानंतर तुमचा व्यवसाय, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, तुमची जन्मतारीख, तुमचा पत्ता, तुम्हाला जे हवंय ते युजर नेम टाकून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही लॉग इन या पर्यायावर क्लिक करायचं आहे. इकडे तुम्ही तुमचं युजर आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करू शकता. हा पहिला पर्याय आहे. तर दुसरा पर्याय आहे, तुम्ही तुमच्या प्रोफाईलशी जो लिंक मोबाईल नंबर आहे, त्या मोबाईल नंबरवर ओटीपी प्राप्त करून सुद्धा लॉग इन करू शकता. इथे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकला की तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी प्राप्त होतो. सेंड ओटीपी या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो ओटीपी मिळतो. तो 6 अंकी ओटीपी तुम्हाला इथे नमूद करायचा आहे. त्यानंतर व्हेरीफाय ओटीपी या पर्यायावर क्लिक करायचं आहे. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्ही या पोर्टलमध्ये लॉग इन करू शकता. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला डॅशबोर्डवर वेगवेगळ्या सर्व्हिसेस पाहायला मिळतात. इथं तुम्ही डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा, 8 ई फेरफार, त्यानंतर प्रॉपर्टी कार्ड, डिजिटल लँड रेकॉर्ड्स, हे सगळे डाउनलोड करू शकता. आता आपण डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा कसा डाउनलोड करायचा हे पाहत असताना आपल्याला इथं काही माहिती द्यावी लागते. यामध्ये जर तुमच्याकडे यूएल पिन असेल, आता अख्ख्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक सातबाऱ्याला एक यूएल पिन देण्यात आलेला आहे. जर तो यूएल पिन तुम्हाला माहिती असेल, तर तो तुम्ही, हा जो प्रश्न विचारलेला आहे इथे, डू यू नो यूएल पिन, त्याच्या समोर जी चेकबॉक्स दिलेला आहे त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला यूएल पिन टाकून देखील सातबारा डाउनलोड करता येतो. आणि जर तुम्हाला यूएल पिन माहिती नसेल, तर तुम्ही अगदी तुमचा इथं सहजपणे जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे, कोणत्या तालुक्यातला तुम्हाला सातबारा डाउनलोड करायचा आहे. त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला तुमचं जे गाव आहे, ज्या गावातला सातबारा तुम्हाला डाउनलोड करायचा आहे, त्याची निवड करायची आहे. ते निवड केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा सर्वे नंबर किंवा गट नंबर टाकायचा आहे. आता तो तुम्हाला माहिती असला पाहिजे. तो टाकल्यानंतर तुम्ही त्या सर्वे नंबर, गट नंबरमध्ये जाऊन तुम्हाला जो सातबारा हवाय तो डाउनलोड करू शकता, त्याची निवड करू शकता. आता इथं गेल्यानंतर तुम्ही तुमचा गट नंबर निवडल्यानंतर तिथं तुम्हाला खाली 3 पर्याय दिसत आहेत. एक, तुम्हाला पीक पाहणीचा किती वर्षाचा डेटा सातबारावर हवा आहे. एक, पाठीमागच्या 3 वर्षाचा डेटा हवाय, फक्त 1 वर्षाचा डेटा हवाय, का जेव्हापासून ई पीक पाहणी हा प्रकार आलेला आहे किंवा पीक पाहणी ऑनलाईन झालेला आहे तेव्हापासूनचा डेटा हवाय, तर तेव्हापासूनचा डेटा तुम्ही डाउनलोड करू शकता. मी 3 वर्ष हा पर्याय निवडलेला आहे. त्यानंतर तुम्ही ओके म्हणायचंय. आता याच्यामध्ये तुम्हाला हे मला सांगायचं आहे, की ही सरकारची सशुल्क सेवा आहे, म्हणजे चार्जेबल सेवा आहे.
यासाठी तुम्हाला या पोर्टलवर रजिस्टर्ड झाल्यानंतर पैसे रिचार्ज करावे लागतात. रिचार्ज केल्यानंतर तुमच्या खात्यातून जसं-जसं तुम्ही 7/12 डाउनलोड करता किंवा 8 डाउनलोड करता, तसे-तसे पैसे कट होतात. या प्रत्येक डॉक्युमेंटसाठी ₹15 सेवा शुल्क सरकार आकारतं. त्यानंतर ते विचारते, की हा 7/12 डाउनलोड करण्यासाठी तुमचे ₹15 तुमच्या खात्यातून कट होणार आहेत. तर तुम्ही त्याला परवानगी दिल्यानंतरच तुम्हाला हा 7/12 डाउनलोड करता येतो. आता इथे तुम्हाला तुमच्या डॅशबोर्डवर 7/12 डाउनलोड झालेला दिसेल. तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला इथे 7/12 एक ग्रीन टिक दिसती आहे. ही ग्रीन टिक याचं द्योतक आहे किंवा याचं साइन आहे, की हा 7/12 डिजिटल सिग्नेचर व्हेरिफाईड आहे आणि तो तुम्ही वेगवेगळ्या शासकीय कामासाठी वापरू शकता. आणि हा व्हेरिफाईड आहे किंवा नाही किंवा हा बरोबर 7/12 आहे की नाही याची पडताळणी सुद्धा समोरच्या अधिकाऱ्याला या क्यूआर कोडच्या आधारे करता येऊ शकते. या 7/12 वरची सगळी माहिती आपल्याला इथे डाउनलोड झालेली पाहायला मिळेल. मित्रहो, अशा पद्धतीने तुम्ही तुमचा डिजिटल स्वाक्षरयुक्त 7/12 डाउनलोड करू शकता. त्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर जायचं आहे, लॉग इन करायचं आहे आणि 7/12 डाउनलोड करायचा आहे. आता तुम्हाला 7/12 काढण्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची किंवा तलाठी साहेबांच्या सहीची सुद्धा गरज लागणार नाहीये. मित्रहो, असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा. धन्यवाद.